विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या चौथ्या चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचा भाग शिकायचा आहे. दॅट इज हाऊ टू राईट द केमिकल फॉर्म्युले ऑफ डिफरंट कंपाउंड्स. In valency, we have seen there is a tendency of every atom to either lose or gain electron or share electron to complete its octet. म्हणून मग एखादा ॲटम जर इलेक्ट्रॉन लूज करत असेल तर त्याचे पॉझिटिव्ह रॅडिकल तयार होतात. एखादा ॲटम जर गेन करत असेल तर त्याचे निगेटिव्ह रॅडिकल तयार होतात. पॉझिटिव्ह रॅडिकल्सला आपण कॅटायन्स म्हणतो किंवा मग बेसिक रॅडिकल म्हणतो. तर निगेटिव्ह आयन्सना आपण अनायन्स म्हणतो किंवा मग ऍसिडिक रॅडिकल म्हणतो. याच्यात थोडासा भाग तुमच्या लक्षात येईल. जर एकाच ॲटम पासून आयन तयार होत असेल तर याला सिंपल रॅडिकल म्हणतात. सिंपल. जर एकापेक्षा जास्त ॲटम पासून आयन तयार होत असेल तर त्याला कंपोजिट रॅडिकल म्हणतात. हे थोडक्यासाठी लक्षात ठेवा. हिअर this atom is made up of silver ion. This is simple ion. हा मात्र दोन पासून बनलेला आहे. It is containing nitrogen as well as hydrogen. These both are totally having a positive charge. This is called as a composite radical. किंवा मी निगेटिव्ह आयन मध्ये तुम्हाला दाखवेल. Cl- is a simple radical. तर CO3 double minus it is a composite radical. कंपोजिट का हा दोन पेक्षा अधिक ॲटम पासून बनलेला आहे. पण आपण रॅडिकलच्या बाबतीत बघितलं तर रॅडिकल्स which are having positive charges are called as basic radicals, while the radicals which are having negative charges are called as acidic radicals. बेसिक रॅडिकलला आपण कॅटायन म्हणतो तर ऍसिडिक रॅडिकलला आपण अनायन म्हणतो. Obviously the cations are always attracted by the anions किंवा anions are always attracted by the cations. When they combine they are forming a neutral compound. पहिले न्यूट्रल कंपाउंड तयार होतात त्यांचे फॉर्म्युले कसे लिहायचे? ते फॉर्म्युले लिहिण्यासाठी आपल्याला सिंपल चार स्टेप दिलेले आहेत. या सिंपल चार स्टेपच्या सहाय्याने आपण एखाद्या पदार्थाचा फॉर्म्युला लिहू शकतो. हा फॉर्म्युला लिहित असताना आपण कोणत्या स्टेपनी जायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने हे फॉर्म्युले लिहिले पाहिजे, वी विल सी वन बाय वन. We try to write down the chemical formulae of various compounds using these four stages or these four steps. मी तुम्हाला काही केमिकल फॉर्म्युले लिहून दाखवले. हे केमिकल फॉर्म्युले लिहिण्या अगोदर आपल्याला केमिकल फॉर्म्युला लिहिण्यासाठी कुठल्या चार स्टेप आहेत ते बघायचे. एक, जेव्हा आपल्याला केमिकल फॉर्म्युला लिहायचा आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये असणारे रॅडिकल लिहिणे गरजेचे. समजा मला एक फॉर्म्युला असा लिहायचा आहे, कॅल्शियम कार्बोनेट. सपोज वी आर राइटिंग ए केमिकल फॉर्म्युला ऑफ ए कंपाउंड कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हा जर कंपाउंड याचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर मला काय करावं लागेल? कॅल्शियमच्या खाली त्याचा रॅडिकल घ्यावा लागेल. राईट द रॅडिकल. तिथं दिलेलं आपल्याला कॅल्शियमचा रॅडिकल काय आहे? Ca++. कार्बोनेटचा रॅडिकल काय आहे? CO3-. दिस इज द फर्स्ट स्टेप. राइट द रॅडिकल. रॅडिकल लिहिले. व्हॉट इज द सेकंड स्टेप? राइट द व्हॅलेन्सीज. यांच्या डोक्यावर किती प्रभार आहेत ते लिहा. कॅल्शियमच्या डोक्यावर 2 प्रभार आहेत म्हणून 2 लिहा. कार्बोनेटच्या डोक्यावर सुद्धा 2 प्रभार आहेत म्हणून 2 लिहा. जर दोन्हीच्या व्हॅलेन्सी सेम असतील, तर तिरकस गुणाकार करायची गरज नाही. क्रॉस मल्टिप्लाय तिसरी स्टेप घ्यायची गरज नाही. इफ द व्हॅलेन्सीज आर सेम, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तर सरळ फॉर्म्युला लिहा. CaCO3. दिस विल बी द फॉर्म्युला फॉर कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे जर कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला लिहायचा तर आपण 4 स्टेप पैकी 3 स्टेप वापरल्या. व्हॉट आर दोन? राइट द रॅडिकल्स, राइट द व्हॅलेन्सी, क्रॉस मल्टिप्लाय, जर आवश्यकता असेल तर देन राइट द फॉर्म्युला. म्हणजे आपण अनेक प्रकारच्या पदार्थांचे केमिकल फॉर्म्युले लिहित असताना
याच 4 स्टेजेस आहेत. कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला लिहिताना आपण लिहिला व्हॉट इज द रॅडिकल ऑफ कॅल्शियम Ca+ व्हॉट इज द रॅडिकल ऑफ कार्बोनेट CO3 दोघांच्या व्हॅलन्सी लिहिल्या. व्हॅलन्सी समान असतील तर क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही, जशा तसे फॉर्म्युले लिहायचे. द फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इज CaCO3. आपल्याला या 4 स्टेजच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे फॉर्म्युले लिहायचे. आपण एकेकाचा विचार करू. समजा आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे कॉपर क्लोराईड. समजा आपण आता इथून किती लिहायला सुरुवात करू. पहिला पदार्थ आहे आपला कॉपर क्लोराईड. कॉपर क्लोराईड पहिली स्टेज काय आपली, राईट द रॅडिकल. कॉपरचा रॅडिकल Cu++, क्लोराईडचा रॅडिकल Cl-. आता दुसरी स्टेज काय आपल्याला, राईट द व्हॅलन्सी. कॉपरची व्हॅलन्सी 2 आहे, क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे. आता तुमच्या लक्षात येईल these two valencies are different. जर या दोन व्हॅलन्सी डिफरंट आहे तर तिरकस गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लाय. दिस इज द थर्ड स्टेज और थर्ड स्टेप while writing the chemical formula. जर वेगवेगळ्या व्हॅलन्सी आहे तर आपण काय केलं, तिरकस गुणाकार. कॉपरला 1 ने गुणायचा आहे Cu लिहा, क्लोरीनला 2 ने गुणायचा आहे Cl2 लिहा. दिस इज द फॉर्म्युला फॉर द कॉपर क्लोराइड. हाउ वी have written? We have written the name, we have written the valency, the radicals, we have written the valencies. If the valencies are different, cross multiply them and write out the formula. That is copper chloride. समजा आपल्याला असा फॉर्म्युला लिहायचा आहे कॅल्शियम नायट्रेट. सी कॅल्शियम नायट्रेट. कॅल्शियम नायट्रेट या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय असेल, वन्स अगेन बघायचं. रॅडिकल तुमच्या समोर आहे, त्या रॅडिकलचा वापर करून तुम्हाला हे फॉर्म्युले लिहायचे. कॅल्शियमचा रॅडिकल काय दिलेला आपल्याला Ca++. नायट्रेटचा रॅडिकल काय दिलेला आपल्याला NO3-. आता बघा याची व्हॅलन्सी 2 आहे, याची व्हॅलन्सी 1 आहे, व्हॅलन्सी वेगवेगळी आहे. सो क्रॉस मल्टिप्लाय, असा क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर कॅल्शियम कितीला बनायचं आहे 1 ला, तर NO3 कितीला बनायचं आहे 2 ला. NO3 हा कंपोझिट रॅडिकल आहे, दोघांना मिळून बनलेला आहे, म्हणून त्याला कंस करायचं. कारण आपल्याला 2 ने गुणायचं आहे, दोन्ही गुणताना या संपूर्ण NO3 ला 2 ने गुणायचं आहे. सो मेक द ब्रॅकेट अँड देन राइट डाउन देयर 2 कॅल्शियम नायट्रेट. कॅल्शियम CaNO3 ट्वाइस. तो फॉर्म्युला कसा आहे CaNO3 ट्वाइस. इथे कॅल्शियम क्लोराईड आपण CaCl2 ट्वाइस असं म्हणावं नाही, कारण इथे क्लोरीनला कंस नाहीये, गरज नाही, कारण क्लोरीन हा सिंपल रॅडिकल आहे. पण NO3 मात्र कंपोझिट, दोघांनी मिळून बनलेला आहे. असा दोघांनी मिळून बनलेला रॅडिकल असेल आणि त्याला जर गुणायची पाळी येणार असेल तर यू हॅव टू मेक द ब्रॅकेट. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्शियम नायट्रेट. असा कॅल्शियम नायट्रेट. समजा तिसरा आपल्याला लिहायचं मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. आता परत लिहू आपण. मॅग्नेशियम कुठं आहे Mg++. हायड्रॉक्साइड कुठं आहे OH-. तुम्हाला एक पाठ करावा लागेल. मला तुमच्या पुस्तकाच्या या चॅप्टरच्या सगळ्यात शेवटच्या पानावर हे रॅडिकल दिलेलं आहे. या रॅडिकलचे नाव तुम्हाला लिहिता आले पाहिजे. मॅग्नेशियम Mg++, हायड्रॉक्साइड OH-. आता मी लिहितो. व्हॉट इज मॅग्नेशियम Mg++, व्हॉट इज हायड्रॉक्साइड OH-. आता बघा मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2, हायड्रॉक्साइडची व्हॅलन्सी 1. तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करताना Mg ने 1 ला गुणायचं आहे, मग Mg कसा लिहिला OH दोघांनी मिळून बनलेला आहे, त्याला 2 ने गुणायचं आहे. गुणायचं असेल तर याला कंसात लिहा OH ट्वाइस. We have the formula MgOH twice. This is the formula for magnesium hydroxide. You can write down the formula in this way. समजा आपल्याला
नवीन फॉर्म्युला लिहायचा आहे. सोडियम सल्फेट. सपोज वी आर टेकिंग अ फोर सबस्टन्स सोडियम सल्फेट. आता परत बघायचं सोडियम व्हॉट इज द रॅडिकल Na+, सल्फेट व्हॉट इज द रॅडिकल SO4-. आता दुसरी स्टेप व्हॅलेन्सी खाली लिहा. Na ची व्हॅलेन्सी 1, SO2 ची व्हॅलेन्सी 2. Na ने 2 ला गुणाला लागेल तर SO4 ने 1 ला. म्हणजे याचा अर्थ Na2 लिहायचं SO4. आता कंस करायची गरज नाही कारण SO4 ला 1 ने गुणायचं आहे. जसा तसा लिहा Na2SO4. Make the bracket. This is the formula for sodium sulfate Na2SO4. समजा आपल्याला असा फॉर्म्युला लिहायचा आहे अमोनियम कार्बोनेट. अमोनियम कार्बोनेट. आता परत उजवीकडे बघा अमोनियम इथे आहे NH4+, कार्बोनेट इथे आहे CO3-. मग आता बघा अमोनियमचा रॅडिकल NH4+, कार्बोनेटचा रॅडिकल CO3-. NO4 ला NH4 ला 1 व्हॅलेन्स आहे म्हणून 1 दिलं. CO3 ला 2 व्हॅलेन्स आहे म्हणून 2 दिलं. आता मेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करताना हा कंपोझिट रॅडिकल आहे दोघांनी मिळून बनलेला म्हणून याला कंस करावा लागेल. दोन्ही गुणायचा आहे. जेव्हा कंपोझिट रॅडिकलला कशाने तरी गुणायचं असतं तेव्हा त्या कंपोझिट रॅडिकलला कंस करावा. हे पहा NH4 ला कंस केला मग कितीने गुणला आपण त्याला 2 ने. कार्बोनेट याला कंसाची गरज नाही कारण आपण 1 नेच गुणतो. म्हणजे अमोनियम कार्बोनेट हॅज द फॉर्म्युला NH4 twice CO3. बघा म्हणायचं कसं NH4 twice CO3. This is the formula for ammonium carbonate. समजा आपल्याला सहावा सबस्टन्स लिहायचा आहे पोटॅशियम. पोटॅशियम मॅग्नेट. मॅग्नेट याचे रॅडिकल कुठे आहे बघा. पोटॅशियमचा रॅडिकल आहे K+, मॅग्नेटचा रॅडिकल आहे MnO4-. बघा इथे लिहा पोटॅशियम म्हणजे K+, मॅग्नेट म्हणजे MnO4-. दोघांना 1 व्हॅलेन्सी आहे. गुणाकार करायची गरज नाही. जर समान व्हॅलेन्सी असतील 1 2 2 3 3 अशा जर समान व्हॅलेन्सी असतील गुणाकार करायची गरज नाही. जशाच तसा फॉर्म्युला लिहा KMnO4 पोटॅशियम मॅग्नेट. These are the formulae for various substances. आपण पुढचा लिहूया 7वा पदार्थ लिहूया आपण फेरिक. फेरिक क्लोराइड. आता बघा तुमच्या समोर पुन्हा आयन्स दिलेले आहेत किंवा रॅडिकल फेरिक Fe3+, क्लोराइड Cl-. आता फेरिक म्हणजे किती. फेरिकची व्हॅल्यू 3 आहे क्लोराइडची 1 आहे. मग आपल्याला तिरकस गुणाकार द्यावा लागेल. हे पहा मेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हॉट इज द फॉर्म्युला देन FeCl3. बघा दिस इज द फॉर्म्युला फॉर फेरिक क्लोराइड. समजा आपल्याला असा फॉर्म्युला लिहायचा आहे पोटॅशियम सल्फाइड किंवा सिल्वर सल्फाइड. 8वा फॉर्म्युला सिल्वर सल्फाइड. आता बघा सिल्वर कुठे आहे इथे Ag+, याला सिल्वर म्हणतात Ag+. सल्फाइड कुठे आहे S-, याला सल्फाइड म्हणतात. हा सल्फेट आहे SO4-, याला काय म्हणतो आपण सल्फेट. हा काय सल्फाइड. बघा सिल्वर सल्फाइड Ag च्या डोक्यावर 1 व्हॅलेन्सी आहे. सल्फरच्या सल्फाइडच्या डोक्यावर 2 व्हॅलेन्सी आहेत S-, म्हणजे 2 दिला आपण. मेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हॉट विल बी युअर फॉर्म्युला सिल्वर सल्फाइड Ag2S
Ag2S. समजा आपल्याला असा फॉर्म्युला लिहायचा आहे, पोटॅशियम सल्फेट 9, पोटॅशियम सल्फेट what is potassium then? K plus. What is sulfate? SO4 minus minus. पोटॅशियम ची वॅलेन्सी 1, सल्फेट ची वॅलेन्सी 2, मेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता बघा K ला 2 ने गुणायचा, SO4 ला 1 ने गुणायचा. कंसाची गरज नाही, SO4 ला 1 ने गुणतो म्हणजे तसंच आहे. सो द फॉर्म्युला इज K2SO4 पोटॅशियम सल्फेट. लास्ट तुम्हाला समजावून म्हणून काही फॉर्म्युले करून दाखवले. शेवटचा फॉर्म्युला आपण घेऊया. समजा आपल्याला लिहायचा आहे मॅग्नेशियम ब्रोमाइड, मॅग्नेशियम ब्रोमाइड किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड लिहूया. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड कसं लिहिणार? मॅग्नेशियम Mg++, हायड्रॉक्साइड OH-, Mg च्या खाली 2, OH च्या खाली 1. 3 कसं गुणाकार? तुम्ही OH ला 2 ने गुणता. OH कंपोजिट रॅडिकल आहे, दोघांनी मिळून बनलेला, मग त्याला अंश करणं गरजेचं आहे. सो राईट ऑन MgOH twice. This will be the formula for magnesium hydroxide. These are some examples of writing the chemical formula. तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला लिहा असा प्रश्न पडू शकतो. तो प्रश्न पडला तर आपल्याला काय काय माहित असावं लागतं? रॅडिकल माहित असावं लागतं. दुसरी गोष्ट आपल्याला काय माहित असावं लागतं? व्हॉट आर द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन रायटिंग द केमिकल फॉर्म्युला. सूत्र लिहिताना काय स्टेप्स आहेत हे माहित असावं लागतं. 4 स्टेप आहेत. 1 त्या पदार्थाचं नाव लिहा. 2 त्या पदार्थातील रॅडिकल लिहा, प्लस आणि मायनस. 3 त्या रॅडिकलच्या खालीच्या व्हॅलन्सीज लिहा. व्हॅलन्सीज वेगवेगळ्या असतील तर क्रॉस मल्टिप्लाय, व्हॅलन्सीज सेम असतील तर मल्टिप्लाय करायची गरज नाही, तसा तसा फॉर्म्युला लिहा. जर व्हॅलन्सीज वेगवेगळ्या असतील तर मेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड राईट आउट फॉर्म्युला. फॉर्म्युले लिहिताना 2-3 पथ्य पाळायची. दोघांच्या व्हॅलन्सीज समान आल्या तर जशा तसे रॅडिकल फॉर्म्युलामध्ये लिहायचे. दोघांच्या व्हॅलन्सीज वेगवेगळ्या आल्या तर क्रॉस मल्टिप्लाय करायचे. कंपोजिट रॅडिकल असेल आणि त्याला जर 1 पेक्षा जास्त गुणांची गरज असेल, मी परत एकदा सांगतो, कंपोजिट रॅडिकल असेल डावीकडे असो किंवा उजवीकडे, कंपोजिट रॅडिकल असेल आणि त्याला 2 किंवा 1 किंवा एकापेक्षा जास्त 2 किंवा 2-3 अशा जर गुणांची गरज असेल तर मेक ब्रॅकेट, त्याला कंस करायचा आणि कंसाच्या पायथ्याला 2 लिहायचं, 3 लिहायचं वगैरे. दीज आर द सिस्टम्स फॉर रायटिंग द केमिकल फॉर्म्युला. आपल्याला लिमिटेड व्हिडिओमध्ये किती जास्तीत जास्त एक्झाम्पल घेता येतील तेवढे मी तुमच्या समोर घेतले. 10-11 एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून दाखवले. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ रायटिंग द केमिकल फॉर्म्युला फॉर व्हेरियस कंपाउंड्स. पण तुम्हाला हे भरपूर घ्यायचे, तुम्हाला हे केमिकल फॉर्म्युले भरपूर लिहायचे. आपल्या ऑनलाईन तासामध्ये आपण प्रत्यक्ष असे काही फॉर्म्युले 10, 20, 25, 30 फॉर्म्युले आपल्या वहीमध्ये लिहिणार आहोत. बट फॉर द टाइम बिंग, फॉर द एक्सप्लेनेशन how we can write the chemical formulae of various chemical compounds that we have seen. This is all about writing chemical formulae for various compounds. 9वीला फॉर्म्युले लिहायला शिकायचं आहे. फॉर्म्युले लिहिता आले तर 10वीला केमिकल रिॲक्शन्स लिहायचे. पुढच्या वर्षी तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स लिहायचे. यावर्षी तुम्ही फॉर्म्युले लिहायला शिकणार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला शब्द लिहायचे यावर्षी, पुढच्या वर्षी वाक्य लिहायचे. दिस इज द बेसिक आयडिया फॉर रायटिंग द केमिकल इक्वेशन्स. आणि इथे तुमच्या समोर जे सगळे केमिकल इक्वेशन्स लिहिलेत ना, केमिकल फॉर्म्युले लिहिले, हे सगळे आयोनिक कंपाऊंडचे केमिकल फॉर्म्युले, कोव्हॅलंट कंपाऊंडचे नाही. वॉटर इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड, इट हॅज फॉर्म्युला H2O. CO2 इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड, इट हॅज फॉर्म्युला CO2. जे कोव्हॅलंट कंपाऊंड आहे त्याचे डायरेक्ट फॉर्म्युले आपण लिहितो, त्याच्यामध्ये नुसते ॲटम भाग येतात, इथे मात्र आयन भाग येतात. आयन एकमेकांबरोबर बंध पावतात, त्यांच्या व्हॅलन्सीनुसार त्यांचे फॉर्म्युले लिहायचे. प्रत्येक पदार्थाचा केमिकल फॉर्म्युला हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणजे प्लस किंवा मायनस त्याच्या डोक्यावर चिन्ह नसतात फॉर्म्युला लिहिल्यानंतर. इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज द चार्जेस ऑन बेसिक रॅडिकल आर टोटली न्यूट्रलाइज्ड बाय द चार्जेस ऑन ॲसिडिक रॅडिकल.
This is all about how to write the chemical formula for various compounds. Okay, we'll stop here. Thank you.